नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी मनीषा. आज संडे स्पेशल म्हणून आज आपण सुरमई फिश फ्राय बनवूया. आपण सुरमई साफ कशी करायची आणि पुढची कृती कशी करायची बघा. इथे आपण सुरमई घेतले. आता इथे आपण म्हणजे पाणी टाकूया धुवून घ्यायला म्हणून. तर आपण इथे सुरमई कट करूनच आणले ऑलरेडी. तुम्ही बघू शकता इथे आपण सुरमई कट करून आणली आहे. माझे वडील साफ करताय पप्पा. तर आपल्याला हे साफ म्हणजे कापतात ती लोक, पण ते बाजूचे पंख वगैरे कापत नाही. तर ते आपण एकदा बघा परत स्वच्छ करतोय. ते बाजूचे पंख कापून घेतोय, म्हणजे आतमधलं म्हणजे असं रक्ताचं वगैरे ते काढून घेतोय बघा. असं काळापणा वगैरे असतो तो आपण काढून घेतोय. व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आपल्याला. बाजूला छोटे पंख असतात ते काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सगळी मच्छी आता साफ करून घेऊ. अशा प्रकारे आपल्या सर्व मच्छी साफ करून झाली आहे. त्यात आपण ही एकदा ते दोनदा चांगल्या पाण्याने धुवून घेऊया परत. तर असं धुवून घ्यायचं आपल्याला. जर काही अजून घाण तर असं आपल्याला व्यवस्थित सगळं धुवून घ्यायचंय. तर आपले आता सगळे मच्छी धुवून झाली चांगली. आता आपण याला मॅरिनेशन करतोय. तर त्याच्यासाठी आपण बघू काय काय लागतं ते. तर इथे मी आगळ घेतलंय कोकमाचं, बघू शकता कोकमाचं आगळ आहे. त्यात आपण घालूया. त्यात आपण कोकमाचं आगळ घालून घेऊया. आधी आपल्याला आगळ व्यवस्थित सगळ्या तुकड्यांना चांगलं लावून घ्यायचंय. तर आता आपलं आगळ झालंय व्यवस्थित सगळं लावून, बघू शकता. आता आपण याच्यात सगळे मसाले ऍड करणार आहोत. ते इथे मी स्पेशल मच्छी मसाला वापरते. तो मी लालबागवरनच आणते मसालेवाल्यांकडनं. तर मी बहुतेक मसालेवाल्यांचे मसाले वापरते. तर आपण नक्की एकदा त्या शॉपला व्हिजिट देऊया. पण सध्या तर इथे मी मच्छी मसाला वापरते स्पेशल. इथे मी मच्छी मसाला घालून घेते. ते काश्मीरी मिरची पावडर टाकते. 1 ते 1.5 चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर टाकायचं आहे. हा आपला मसाला तिखट नाहीये, पण यांनी कलर चांगला येतो. अर्धा चमचा हळद, आपल्या चवीनुसार मीठ, आता इथे आपले सर्व मसाले घालून झालेत व्यवस्थित. आता आपण याला मॅरिनेशन करून घेऊया चांगलं. प्रत्येक पीसला आपला चांगलं मसाला लागला पाहिजे. तर आपण व्यवस्थित मसाला लावून घेणार आहोत त्याला. तर अशा प्रकारे बघा आपण सगळ्या पीस म्हणजे तुकड्यांना आपण मसाला लावून घेतलाय. मॅरिनेशन आपलं होत आलंय. आता आपण हे कमीत अर्धा तास तरी आपण मॅरिनेशन करायला ठेवूया. नंतर आपण फ्राय करून घेऊ. आपण मॅरिनेशन आपली झाली आहे बघा फिश. आता आपण तळायला घेतोय. तर मी इथे बारीक रवा घेतलाय.
त्याच्यात आपण तांदळाचं पीठ पण ऍड करू शकतो, म्हणजे थोडं तांदळाचं पीठ थोडं बारीक रवा, पण मी स्किप केलंय तांदळाचं पीठ, मी फक्त बारीक रवा घेतलाय. आता मी याच्यात काश्मीरी मिरची पावडर घालते थोडंसं. आता आपल्याला चांगलं मिक्स व्हायचं. मी मीठ नाही टाकत आहे, मीठ आपलं फिशला आहे, परत जर जास्त रव्यात पडलं तर आपलं खार होईल, म्हणून मी आता मीठ नाही टाकत आहे, फक्त काश्मीरी मिरची पावडर टाकते. आपण रवा चांगला आता मिक्स करून घेऊया. बारीक रवा वापरलाय. एकीकडे मी तवा तापत ठेवलाय. आपल्याला जास्त फास्ट किंवा स्लो नाही ठेवायचे, मीडियम आचेवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे. इथे मी सुरमईचे पीस घेते कोट करून. पण त्याला रवा लावून घेऊया चांगला. अशा प्रकारे आपल्याला सगळं कोट करून घ्यायचे सुरमईचे पीस. चारी बाजूने आपला रवा लागला पाहिजे. दाबून व्यवस्थित लावून घ्यायचे रवा. इथे आपण पहिलं तव्यावरती थोडं तेल घालतोय, जेणेकरून त्यांनी चिकटणार नाही. तव्यावर आपण तेल सोडून घेतलंय. आपण इथे सुरमईचे पीस तव्यावरती व्यवस्थित लावून घेतोय. तर बघा मंडळी, अशा आता आपण पीस लावून घेतल्या. आता आपण हे एका बाजूनी चांगले फ्राय करून घ्यायचे. मच्छी करी पण सारखी उलटत नाही बसायची, नाहीतर ती कुस्करण्याचे चान्सेस असतात. तर आपण ही एक बाजू चांगली फ्राय करून घेऊ, मग पलटून घेऊ. तर एका बाजूने आपलं भाजून झालंय. आता आपण दुसऱ्या बाजूने भाजतोय. आपल्याला हळूपणे आपल्याला दुसरी बाजूने पलटून घ्यायची. दुसऱ्या बाजूने आपण चांगलं शेकून घेणार आहोत. थोडस तेल, खालची बाजू पण चांगली भाजली गेली पाहिजे म्हणून. तर अशा प्रकारे आपले दुसरी बाजू पण भाजून झाली चांगली. आता आपण काढून घेऊया. बघू शकता तुम्ही एकदम चांगले व्यवस्थित भाजले गेलेत. दोन्ही चांगली भाजून झाली आहे. अशा प्रकारे आपण सर्व फिश फ्राय करून घेऊ. तर मंडळी बघा आपली सुरमई फ्राय आता झाली आहे. तळून रेसिपी नक्की करून पहा. कमेंट्स मध्ये नक्की सांगा कशी लागते, टेस्ट वगैरे. शेअर करा, लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा एकदा भेटू नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत टेक केअर.